आणि ठाकरेंच्या एकीवरनं सत्ताधारी आणि विरोधकांची जोरदार जुंपल्याचं बघायला मिळतंय। ठाकरेंच्या एकीनंतर काही डोमकावळे कावकाव करतायत असा निशाणा सत्ताधाऱ्यांवर खासदार संजय राऊतांनी साधला। गळती थांबवण्यासाठी युती करण्यासाठी अगतिक झालेला संपलेला पक्ष असं हिणवलं। आता युती का असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावलेला आहे। मुख्यमंत्री असताना कसपटा समान वागणूक दिली असा टोला उद्धव ठाकरेंना शिंदेंनी लगावलाय। ही वेळ का आली याचं आत्मपरीक्षण करणार की नाही असा प्रश्नही त्यांनी विचारलाय। बरोबर आहे त्यांचं म्हणणं। ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यासंदर्भात हे जे काही आता लोक कावकाव करतात डोमकावळे, त्यांचा हा संबंधच नाही आणि असूही नाही। मी कुणी पण दोघांनी एकत्र यावं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। ह्याच्यात आपण लोकांनी नाक खुपसायचं काय कारण आहे? काहीच कारण नाही ना। आपणही त्यांना म्हणलं नव्हतं की तुम्ही वेगवेगळे व्हा, आणि आपण कुणी त्यांनी काय करावं ते त्यांचे पक्षाचे प्रमुख आहे। तो पूर्णपणे अधिकार सगळ्यांना जसं संविधानाने आणि घटनेने कायद्याने दिलेला आहे तसं त्यांनाही दिलेलं आहे। ते पण त्याच्यातलेच एक महत्त्वाचे घटक आहेत। ते त्यांच्याबद्दलचा निर्णय घेतील। बरोबर आहे त्यांचं म्हणणं। ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यासंदर्भात हे जे काही आता लोक कावकाव करतात डोमकावळे, त्यांचा हा संबंधच नाही आणि असूही नाही। तुम्हाला आता एवढा प्रॉब्लेम त्यांना झालाय, एवढी गळती लागली आहे, ती गळती थांबवण्यासाठी युती करायला आगतिक झालेत। अरे ज्यांना तुम्ही म्हणत होता संपलेला पक्ष आहे यांच्याशी काय बोलायचं, जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा ज्यांना कसपटा समान तुम्ही मानत होते, कचऱ्यामध्ये जमा करत होते, आता युती करता का एवढी आगतिकपणा का झालं, का वेळ आली ही, याचं चिंतन करणार की नाही, आत्मपरीक्षण करणार की नाही?